फार्मा स्टुडंट्स, जर तुमचं लिंक्डइन फक्त फोटो आणि डिग्री पुरतं असेल तर बिलीव्ह मी, तुम्ही जगापुढे इनविजिबल आहात. बट जर तुम्ही ते प्रॉपरली बिल्ड केलं तर हेच लिंक्डइन तुमचं करिअर मॅग्नेट बनवू शकतं, जे जॉब्स, इंटर्नशिप्स आणि अपॉर्च्युनिटी तुमच्याकडे खेचून आणेल. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे हाऊ टू मेक युअर लिंक्डइन प्रोफाइल स्ट्रॉंग, स्पेशली फॉर फार्मा स्टुडंट्स अँड ग्रॅज्युएट्स. लेट्स स्टार्ट. फर्स्ट ऑफ ऑल, व्हॉट इज लिंक्डइन? लिंक्डइन इट इज नॉट सोशल मीडिया, इट्स अ डिजिटल CV प्लस नेटवर्किंग प्लॅटफॉर्म. इथे फार्मा फील्ड्समध्ये रेक्रुटर्स, रिसर्चर्स आणि इंडस्ट्री एक्सपर्ट्स हे सगळे लिंक्डइनवरती ऍक्टिव्ह असतात. सो जर तुम्ही तुमच्या करिअर बद्दल जर का सिरियस असाल तर लिंक्डइनवर स्ट्रॉंग प्रोफाइल असणं इट इज नॉट ऑप्शनल, इट इज मॅन्डेटरी. चला सुरुवात करूया प्रोफाइल बेसिक पासून. प्रोफाइल बेसिक्स मध्ये 3 पार्ट येतात: प्रोफाइल पिक्चर, बॅनर आणि हेडलाईन. प्रोफाइल पिक्चर मध्ये तुमचा प्रोफाइल एक फॉर्मल, प्रोफेशनल आणि स्माइलिंग असायला हवा. पार्टी पिकला अवॉइड करा. हेडलाईन मध्ये फार्मा रिलेटेड थीम तुम्ही यूज करू शकता, वर्किंग, इंडस्ट्रियल एक्सपोजर एक्सेट्रा. देन थर्ड वन इज हेडलाईन. हेडलाईन मध्ये तुम्ही डोंट जस्ट राईट ॲज अ बीफार्म स्टुडंट. इन्स्टेड ऑफ दॅट, फॉर एक्झाम्पल, आय एम बीफार्म ग्रॅज्युएट, सो आय कॅन राईट ॲस्पायरिंग क्लिनिकल रिसर्चर, बीफार्म ग्रॅज्युएट, देन GPAT ॲस्पिरंट, गोल्ड मेडलिस्ट, नॅशनल लेवल अवॉर्ड विनर एक्सेट्रा. जर तुम्ही हे प्रॉपरली मॅनेज केलं तर जे पण कोणी रिक्रुटर्स किंवा इंडस्ट्रियल एक्सपर्ट्स तुमच्या प्रोफाईलला व्हिजिट करतील त्यांना लगेच प्रोफाईल बघून कळायला पाहिजे की हा मुलगा कोण आहे आणि काय करतो. सो प्रोफाईल बेसिक्स इट इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट फॉर लिंक्डइन. नेक्स्ट आहे अबाउट सेक्शन्स. यामध्ये तुम्ही तुमची शॉर्ट स्टोरी लिहायची, जसं की तुम्हाला फार्मसी बद्दल पॅशन का आहे, तुम्ही काय केलं आहे, तुमचे रिसर्च वर्क एक्सेट्रा. तुम्ही अबाउट मध्ये तुमची इन्फॉर्मेशन लिहू शकता. नेक्स्ट आहे एक्सपिरियन्स सेक्शन्स. यामध्ये तुमचे एक्सपिरियन्स शेअर करा. म्हणजे मेनी स्टुडंट्स थिंक आय हॅव नो एक्सपिरियन्स, बट दॅट रॉंग. तुमचे अकॅडमिक प्रोजेक्ट्स, इंटर्नशिप्स आणि पोस्टर प्रेझेंटेशन हे तुमचे एक्सपिरियन्स म्हणून लिहा. नेक्स्ट आहे स्किल्स, रिसर्च स्किल्स. त्यामध्ये तुम्ही फार्मा रिलेटेड स्किल्स तुम्ही ऍड करू शकता, जसं की गुड क्लिनिकल प्रॅक्टिसेस, गुड कम्युनिकेशन, टाइम मॅनेजमेंट, देन इंडस्ट्रियल टाइम मॅनेजमेंट एक्सेट्रा. तुम्ही हे स्किल जर का प्रॉपरली ठेवलं तर जे पण रिक्रुटर्स तुमच्या प्रोफाईलला व्हिजिट करतील त्यांना लगेच कळेल की हा व्यक्ती त्यांच्या फ्युचरसाठी ब्राईट स्टुडंट आहे. लिंक्डइनवर फक्त प्रोफाईल बनवून झालं असं नाही, त्यामध्ये नेटवर्किंग आणि पोस्टिंग ही एक खूप महत्वाची स्टेप आहे. नेटवर्किंग मध्ये तुम्ही इंडस्ट्री एक्सपर्ट, रिसर्चर, रिक्रुटर्सला रिक्वेस्ट सेंड करा, कनेक्शन रिक्वेस्ट सेंड करा. आणि फक्त कनेक्शन रिक्वेस्ट सेंड नका करू, त्यासोबत एक शॉर्ट नोट लिहा. फॉर एक्झाम्पल, आय एम बीफार्म ग्रॅज्युएट, सो आय कॅन राईट बीफार्म ग्रॅज्युएट, थँक यू सो मच फॉर कनेक्टिंग विथ मी, वुड लव्ह टू कनेक्ट विथ यू अँड शेअर सम ग्रेट कन्व्हर्सेशन अहेड. यापैकी तुम्ही कोणतंही एक छोटी शॉर्ट नोट तुम्ही लिहू शकता. अँड सेकंड वन इज पोस्टिंग. पोस्टिंग मध्ये डोंट ट्रीट लिंक्डइन लाईक फेसबुक. फेसबुक सारखं ट्रीट करू नका. त्यामध्ये तुमचं नॉलेज शेअर करा. लिंक्डइन हा एक प्रोफेशनल ऍप आहे, त्यामध्ये तुम्ही तुमचं नॉलेज शेअर केलं तर रिक्रुटर्स जे आहेत, इंडस्ट्री एक्सपर्ट जे आहेत, ते अदर पीपल्सला तुमचं प्रोफाईल एक प्रॉपर प्रोफाईल वाटतं आणि दे थिंक this student is right for their career. Just remember, recruiters notice those who post value. Now, let's talk about opportunities and mistakes. लिंक्डइनवर तुम्हाला सगळं काही मिळू शकतं, इंटर्नशिप्स, जॉब्स, कोलॅबोरेशन्स एक्सेट्रा. पण प्रॉब्लेम काय होतो? नो बॅनर, नो प्रोफाईल फोटो, नो ऍक्टिव्हिटी. त्यामध्ये तुम्ही जर का पोस्ट नसेल करत तर हे तुमची सगळ्यात मोठी मिस्टेक आहे. सो लिंक्डइन म्हणजे एक ऑनलाईन CV. जर तो रिकामा असेल तर तो रिक्रुटरला सांगतो दिस स्टुडंट इज नॉट सिरियस अबाउट करिअर. सो लिंक्डइन कडे फक्त सोशल मीडिया म्हणून बघू नका. आजपासून स्टार्ट करा. लिंक्डइन हे तुमचं एक करिअर वेपन आहे. सो यूज इट वाईजली. जर तुम्हाला तुमचं लिंक्डइन प्रोफाईल जर का माझ्याकडून रिव्ह्यू हवं असेल तर कमेंट करा. आय विल रिव्ह्यू दॅट. अँड डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब अवर चॅनल. युअर पार्टनर अंकित पिंगे. थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.